हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खरं तर खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊज डिझाईन त्याच बनवून कंटाळ येतो. कस्टमरची रिक्वायरमेंट असते की नवीन डिझाईनची आयडिया द्या असं. सो आजची ही डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात आणि नक्कीच या छानशा डिझाईनमुळे साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजची ही जी काही ब्लाऊज डिझाईन आहे तर याची मी तुम्हाला संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी बॅकनेक डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. त्याचबरोबर फिनिशिंगच्या टिप्स शेअर करणार आहे, म्हणजे फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील तुमच्या सहजच लक्षात येईल. ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि आपला आजचा हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला जरी कुणी नवीन शिकत असेल तरी सुद्धा आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी डिझाईन प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं तुम्हाला खूपच सोपं जाईल. ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस. खरं त्याचा काठ सुद्धा खूप सुंदर असा मोठासा आहे आणि ह्या काठापासून आज आपण लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली खूपच सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन स्टिच करणार आहोत. त्याचबरोबर इथे तुमच्या हेही लक्षात आलं असेल की आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट ऑलरेडी इथे कटिंग करून घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता याचं मेजरमेंट कसं आहे ते मी तुम्हाला सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी हे सहजच लक्षात यावे यासाठी. सो बघा, मग हा जो ब्लाऊज आहे तर त्या ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 इंच शोल्डर. त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण घेतलेला आहे इथे 5.25 इंच. 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. इथून नेहमी टाकत असो छातीचा 14 भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तर 8.5 अधिक 1.5 असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर करून घ्यायची आहे. सो मेन फॅब्रिकचा बॅक पार्ट सध्या मी साईडला ठेवला. त्यानंतर बंद बाजूच्या साईडनी गळ्याची मार्किंग करायची आहे. तर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करायचं आहे. आता इथे खरं तर 9 9.5चाच गळा आहे, पण आपण 11ला मार्किंग केली कारण की हा पॅचवर्क डिझाईन आहे आणि वरती अजून पॅच येणार आहे. सो त्यामुळे 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेतली आणि पट्टीच्या सहाय्याने हे पॉइंट जॉईन करून इथे आपल्याला एक बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. खरं तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, तुम्हाला सगळ्यात आधी ह्या पद्धतीने बॉक्स तयार करून घ्यावा लागतो. त्यानंतर आपला जो काही मेन गळा आहे तर तो आहे इथे पान गळा. तर अशा पद्धतीने मी अगदी फेंट आधी मार्किंग करते आणि मग त्यानंतर आपण इथे डार्क करून घेऊयात. सो बघा, मग इथून पान गळ्याचा शेप आपल्याला खरं तर ड्रॉ करून घ्यायचा आहे. आता ही मार्किंग झालेली आहे, हीच मार्किंग आता आपण थोडीशी डार्क करून घेऊयात, जेणेकरून खरं तर तुम्हालाही लक्षात येईल व्हिडिओ बघून की आपला फायनल गळ्याचा आकार कोणता आहे ते. सो बघा, मग अशा पद्धतीने आपण गळ्याची डार्क अशी मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर मी मगाशीच म्हटलं की इथे आपले पॅचेस तयार करायचे आहे आपल्याला. तर थोड्या वेगळ्या पद्धतीची ही डिझाईन आहे, पण पान गळ्यावरच आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊयात आणि अजून एकचा डिस्टन्स ठेवलेला आहे 1 इंचाचा आणि ही आपण गळ्याची इथे मार्किंग करून घेतलेली आहे. आता काय करायचं आहे, जर तुम्हाला हा गळा कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असेल तर हीच मार्किंग कॅनव्हास पेपरवर करून घ्यायची. पण इथे आता आपल्याला कॅनव्हास पेपर यूज न करता ही डिझाईन बनवायची आहे, म्हणजे मेन शेप जे काही पॅचेस आहेत त्यासाठी कॅनव्हास पेपर लागणारच आहे. सो म्हणूनच मग जी मार्किंग होती एक्झॅक्टली त्यावरच आपण इथे कटिंग करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर जे काही पॅचेससाठी लाईन ड्रॉ केलेल्या आहेत त्यावर सुद्धा एक्झॅक्टली आपल्याला या पद्धतीने इथे कट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने गळ्याची मार्किंग आणि कटिंग झालेली आहे. तर आता आपण इथे स्टिच करायला सुरुवात करूयात. तर सगळ्यात आधी आपल्याला अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यावा लागणार आहे. त्यासाठी ह्या पद्धतीने सगळ्यात आधी मेन फॅब्रिक ठेवायचा. त्यानंतर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट, सेंटरला 1 पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला 1 अशा टोटल 3 पिन आपल्याला इथे लावून घ्यायच्या आहे. आता ह्या पिना लावून घेतल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या कडेकडेने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घ्यायची आहे. कारण आता आपण जशी टीप मारणार आहोत त्यावरच आपल्या गळ्याचं संपूर्ण शेप, फिनिशिंग, फिटिंग डिपेंड आहे. त्यामुळे अगदी सावकाश, काळजीपूर्वक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकसारखं मार्जिन आपल्याला इथे ठेवायचं आहे.
सो बघा मग इथपर्यंत आल्यानंतर पुन्हा अर्ध्यातून आपल्याला सेम एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. खरं तर बॅक पार्ट परफेक्ट प्रॉपर फिनिशिंग सहित बनवण्याची ही सगळ्यात सोपी पद्धत आहे. कमीत कमी टाइममध्ये परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी होतो. आता बघा गळ्याला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं एकसारखं मार्जिन ठेवत टीप मारून घेऊयात. या स्टेपने काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे कुठेही आपल्याला कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज देखील पडत नाही. त्यानंतर बघा एक्स्ट्राचं मी इथे कट करून घेतलेलं आहे. एवढंच नाही तर गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक म्हणजेच ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे. म्हणजे जेवढं अस्तर आहे त्याच लेवलमध्ये आपल्याला इथे ठेवायचं आहे. आणि बघा मग हे कट झाल्यानंतर ह्या गळ्याला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित सरळ व्हावा. त्यासाठी खरं तर ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना एक्स्ट्राचा ब्लाऊजला कट जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कारण असं बऱ्याचदा होतं आणि मग त्यामुळे आपला ब्लाऊज बिघडू शकतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग या पद्धतीने मी हे सरळ करून घेत आहे. आता बघा हे सरळ करून झाल्यानंतर तो व्यवस्थित गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडला आपल्याला गळा आणि संपूर्ण बॅक पार्ट सेट करायचा आणि मग सगळ्यात आधी गळ्याच्या साईडला द्यायची आहे दाबटीप. सो बघा मग आता इथे दाबटीप देताना अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. फिनिशिंगसाठी खूपच महत्त्वाची टिप्स आहे. जर का तुम्ही व्यवस्थित दाबटीप दिली नाही तर गळ्याची संपूर्ण फिनिशिंग बिघडू शकते. सो तसं होऊ देऊ नका. कारण मी नेहमीच सांगत असते एखादी डिझाईन स्टिच करणं किंवा ब्लाऊज स्टिच करणं फक्त गरजेचं नसतं, तर ते प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित स्टिच करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. त्यामुळे मग अगदी व्यवस्थित सावकाशपणे आपल्याला ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करायच्या असतात. आणि बघा मग अगदी काळजीपूर्वक आपण इथे दाबटीप गळ्याला देऊन घेतलेली आहे. आता यानंतर लगेचच आपण कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात आणि इथे सुद्धा अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्याचबरोबर इथे तुमच्या लक्षात येत असेल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही आपल्या सोबतच फिनिशिंग सहित रेडी होत आहे. कुठेही कमरपट्टी गळापट्टी लावण्याची गरज देखील नाहीये. आणि बघा फायनली आपला हा पार्ट अगदी सोप्या पद्धतीने कमीत कमी टाइममध्ये रेडी झालेला आहे. गळ्याचा शेप वगैरे अगदी परफेक्ट आलेला आहे. त्यानंतर या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे. कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता टीप मारून जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे तर ते कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट इथे आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करतो, जेणेकरून स्टिचिंग करणं आपल्याला इझी जावं खरं तर यासाठी. आणि बघा मग फायनली आपण इथे हे सगळं कट करून परफेक्ट असा बॅक पार्ट रेडी केलेला आहे, जेणेकरून आपल्याला पुढची डिझाईन बनवणं खूपच सोपं जावं यासाठी. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचा, गळा कसा रेडी करायचा हे तुमच्या सहजच लक्षात आलं असेल. यानंतर आता पुढचे जे काही पॅचेस आहेत तर ते आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहेत आणि हे जे काही पॅचेस आहेत तर ते आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचं आहे. सो त्यामुळे मग मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. खरं तर लक्षात राहू द्या ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हास लागत असतो, कारण कॅनव्हासमध्ये सुद्धा खूप सारे प्रकार असतात. सगळ्यात आधी बंद बाजूच्या साईडने हा आपण कटिंग केलेला पार्ट ठेवायचा आहे आणि आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे सगळ्या साईडने. ठीक आहे. आता ही मार्किंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की जे आपले पट्टीच्या सहाय्याने आपण हे बघा मार्क केलेलं होतं तर ते कट करायचं, कारण इथे ना टोटल आपल्याला 4 पॅचेस लागणार आहेत. तर ते कसे तर ते मी पुढे तुम्हाला सांगते. खरं तर मी याची सुद्धा इथे मार्किंग करून घेतलेली आहे. हे आपले फायनल पॅचेस होणार नाहीये, हे आपल्याला फक्त व्यवस्थित असं पॅचचा अंदाज यावा यासाठी आपण हे मार्क करून कटिंग करणार आहोत. आणि जे काही आपल्याला मेन लागणार आहेत तर त्यासाठी खरं तर आपल्याला इथे या पद्धतीने बघा लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. तर कडेकडे मी थोडंसं मार्जिन ठेवूनच कट करते, म्हणजे 1 इंच एवढं मार्जिन म्हटलं तरी सुद्धा चालणार आहे. ऍक्च्युअली मी मगाशीच बोलले की हे आपले फायनल पॅचेस नाहीये. आता काय करायचं बघा, हे इथून कट करून घेऊयात. ही जी काही लाईन आपण ड्रॉ केलेली आहे ना तर ती सरळ. ठीक आहे. हा एक आपला पॅच इथे झालेला आहे. त्यानंतर हे सुद्धा आपण थोडंसं
एक्स्ट्राचं कट करून घेऊया तिकडचा पार्ट सुद्धा. तर हा सुद्धा आपला दुसरा पॅच झालेला आहे. खरं तर आता आपल्याला अजून पॅचेस लागणार आहे, त्यामुळे मग मी पट्टीच्या सहाय्याने तो पॅच इथे ठेवून घेतलेला आहे आणि एक क्रॉसमध्ये मार्किंग केलेली आहे. आणि त्यानंतर आता हा जो काही पॅच आहे त्याची मार्किंग केली बघा, जो आपला अस्तरचा पॅच होता ना त्याची. ठीक आहे. त्यानंतर आता हा पॅच इथे ठेवून बघितला मी, हा असा आपल्याला इथे ॲडजस्ट करायचा आहे. ठीक आहे. सो थोडंसं कडेने आपल्याला इथे मार्जिन हे लागणारच आहे. सो वरच्या साईडने सुद्धा आणि कडेने सुद्धा आपल्याला मार्जिन लागणार आहे, जेणेकरून आपल्याला पॅच जोडायला थोडासा स्पेस लागणार आहे ना, सो त्यामुळे. तर मग मी हे सुद्धा मार्जिन ठेवूनच कट केलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हे 2 पॅचेस झालेले आहेत. त्यानंतर अजून आपल्याला स्ट्रेट शेप तिरके 2 पॅचेस इथे लागणार आहे. सो त्यामुळे मग हा कॅनव्हास पेपर घेतला. थोडंसं मार्जिन आपल्याला सगळ्याच साईडने लागणार आहे. इथे एक लाईन ड्रॉ करायची आणि इथे तसं बघायला गेलं तर 1-1 इंचाचे आपले हे पॅचेस आहेत. हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. तीच मार्किंग मी इकडच्या साईडला सुद्धा करून घेते आणि बरोबर आता यावरच कटिंग करायची आहे. कडेने किंचितचं मार्जिन ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे, म्हणजे बरोबर जी लाईन आहे ना त्यावर आपल्याला टीप मारता येईल. ठीक आहे. अशा पद्धतीने आता हे सुद्धा आपल्या इथे कट झालेला आहे. सो यासाठी आता आपल्याला लागणार आहे काठ आणि अस्तर. तर बघा मग मी इथे काठही घेतलेला आहे आणि हे अस्तर सुद्धा कट करून घेते. सो आता आपण हे पॅचेस तयार करायला इथे सुरुवात करूयात. तर बघा मग आपल्याकडे जो काही काठ असेल तर तो आपल्याला कशा पद्धतीने पुरतोय हे आपल्याला आधी चेक करावं लागणार आहे. आणि हे मधले सुद्धा आपले जे काही तिरके स्ट्रेट 1 इंचाचे पॅचेस होते तर त्यासाठी सुद्धा काठ लागणार आहे. तर मग मी हा काठ इथे व्यवस्थित कट करून घेते. ठीक आहे. आणि अस्तर सुद्धा मी इथे कट करून सेपरेट केलेला आहे. आता सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला काठ सरळ ठेवायचा, त्यावर आपला जो काही अस्तरचा पार्ट आहे तर तो ठेवून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर त्यावर आपल्याला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे मार्क केलेला तर तो ठेवायचा आहे. म्हणजे काय होतं की आपला बरोबर काठ आणि अस्तरच्या मध्ये आपला हा जो काही कॅनव्हास पेपर आहे तर तो जातो आणि मग तो व्यवस्थित पॅकही नक्कीच होतो. सो त्यामुळे लक्षात राहू द्या, सगळ्यात आधी काठ ठेवायचा, त्यावर आपण कटिंग केलेला अस्तर आणि मग आपलं जे काही कॅनव्हास पेपर आहे तो ठेवून घ्यायचा आहे. आणि इथून बघा जी लाईन ड्रॉ केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच टीप मारून घ्यायची आहे. एका पॅचला टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण कंटिन्यू दुसऱ्या पॅचला सुद्धा इथे टीप मारून घ्यायची. टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते कट करायचं, म्हणजे अस्तर आणि जे काही आपलं मेन फॅब्रिक आहे ना तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि आपले पॅचेस व्यवस्थित ॲडजस्ट होत आहे की नाही तर ते सुद्धा एकदा इथे चेक करून घ्यायचं आहे. आता हे एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो लक्षात राहू द्या, दाबटीप देताना अस्तरचा जो काही आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. सो फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टिप्स आहेत, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची. आता दाबटीप देऊन झाल्यानंतर कडेकडेने अस्तर, त्याचबरोबर आतलं कॅनव्हास पेपर आणि आपला काठ एकमेकाला जॉईन झाला पाहिजे. ह्या पद्धतीने आपल्याला टीप मारायची, म्हणजे जेवढा कॅनव्हास पेपर आहे ना अगदी त्याच लेवलमध्ये. आता टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे, म्हणजे परफेक्ट असे पॅचेस आपल्या इथे तयार व्हावेत खरं तर यासाठी. ठीक आहे. आता हे 2 पॅच आपले तयार झालेले आहे. आता अजून उरलेले जे काही 2 पॅचेस आहेत तर ते आपण इथे रेडी करून घेऊयात. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला अस्तर आणि काठ लागणार आहे. तर बघा मी काठ सरळ ठेवला, त्यावर अस्तर आणि मग जो काही आपला कॅनव्हास पेपर आहे तो ठेवला. आणि ही जी काही स्ट्रेट लाईन आहे ना तर इथे आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते आपल्याला कट करायचं आहे. आणि त्यानंतर आता हा पॅच आपण ह्या पद्धतीने सरळ करून पुन्हा वरच्या साईडला आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आता इथे सुद्धा दाबटीप देताना अस्तरचा आतला कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर कडेकडेने पुन्हा आपल्याला कॅनव्हास पेपर आणि अस्तर काठ एकमेकाला संपूर्ण जोडून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो बघा मग आपण इथे सिंपल टीप मारून घेतलेली आहे आणि जे काही एक्स्ट्राचं आहे तर ते सुद्धा आपण कट करून घेऊयात. अशा पद्धतीने आता तिसरा पॅच सुद्धा आपला रेडी झालेला आहे. आता आपला पुढचा एक शेवटचा पॅच बाकी आहे, तर तो सुद्धा आपण सेम ह्याच पद्धतीने इथे तयार करून घेणार आहोत. आणि बघा मग खरं तर तुमच्या इथे लक्षात येईल की सगळे पॅचेस बनवण्याची पद्धत सेम आहे, फक्त एवढंच आहे की 2 तिरके होते स्ट्रेट आणि 2 आपले कसं ना खालच्या साईडचे होते. त्यामुळे मग जो काही पानगळा होता तर तो खालच्या साईडने व्यवस्थित सेट करणं सुद्धा तितकंच गरजेचं होतं, कारण पॅच आपल्याला कमी जास्त पडायला नको खरं तर
यासाठी. आणि फायनली बघा आपला हा शेवटचा जो काही पॅच बाकी होता तर तो सुद्धा रेडी झालेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाची पुढची स्टेप आहे, या सगळ्या पॅचेसला आपल्याला पायपिंग करायची आहे. तर ज्या कलरची पायपिंग मॅच होईल त्या कलरची पायपिंग तुम्ही इथे यूज करू शकतात. सिंपल वरच्या साईडला आपल्याला ही पायपिंग लावून घ्यायची. लक्षात राहू द्या, रेडीमेड पायपिंग लावताना आपल्याला सिंगल फूट लागतं, तर इथे मशीनला सिंगल फूट लावून घ्यायचं. आणि जर का तुमची प्रॅक्टिस जास्त असेल तर मग तुम्ही रेग्युलर फूटवर सुद्धा ही पायपिंग लावू शकतात, कारण की स्ट्रेट लावायची आहे. ज्यावेळेस जास्त कर असतो त्यावेळेस आपण डायरेक्ट लावू शकत नाही, पण ज्यावेळेस स्ट्रेट असतं त्यावेळेस आपल्याला प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित नक्कीच पायपिंग लावता येते. आणि पायपिंगनी काय होणार आहे, हे पॅचेस आपले अजून उठून दिसणार आहे. ऑब्विसली आपली डिझाईन सुद्धा नक्कीच छान तयार होणार आहे. जर इथे तुम्हाला लेस यूज करायची असेल तर तुम्ही नक्कीच करू शकतात. खरं तर इथे लेस यूज करायची की पायपिंग यूज करायची हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे. आणि रेडीमेड पायपिंग कशी ना व्यवस्थित एकसारखी असते. सो बघा मग ती अगदी प्रॉपर अशी खरं तर लागली सुद्धा जात आहे. आणि छान असे परफेक्ट फिनिशिंग्स आहेत. आपले पॅचेस इथे सगळेच रेडी झालेले आहे. सगळ्याच याला आपण ही पायपिंग इथे लावून घेतलेली आहे. ठीक आहे, आता पुढची महत्त्वाची स्टेप आहे, हीच पायपिंग आपल्याला गळ्याला सुद्धा लावून घ्यायची आहे. आता तुम्हाला जर गळ्याला लावायची नसेल तरी सुद्धा चालेल, तुम्ही एखादी लेस कुठलीही यूज करू शकतात. बट इथे मी जी काही आपली रेडीमेड पायपिंग आहे तर तीच लावून घेणार आहे, जेणेकरून आपली डिझाईन अजून सुंदर अशी तयार व्हावी. यासाठी फक्त एवढंच आहे की आपल्याला ही पायपिंग अतिशय सावकाश काळजीपूर्वक लावायची आहे. आपला गळ्याचा आकार अजिबात बिघडणार नाही याची सुद्धा आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि बघा मग मी अगदी थोडं थोडं पकडत पकडत इथे ही जी काही आपली पायपिंग आहे तर ती लावून घेत आहे. लक्षात राहू द्या, पानगळा शेप आहे त्यामुळे मग थोडीशी ती लावणं आपल्याला अवघड जाऊ शकतं, पण सावकाश जर लावली तर नक्कीच ती परफेक्ट लागली जाईल. आणि बघा मग फायनली आपण इथपर्यंत ही लेस लावून घेतलेली आहे. म्हणजे जी काही रेडीमेड पायपिंग होती ना ती सेंटरपर्यंत लावल्यानंतर काय करायचं, आपल्याला ती कट करायची आहे आणि सेंटरपासून पुन्हा दुसरी लावायची आहे, कारण की आपण ही पायपिंग फोल्ड करू शकत नाही. जसं आपण नेहमी काय करत असतो ना, लेस आपल्याला क्रॉसमध्ये फोल्ड करून लावता येते, पण तशी पायपिंग आपण फोल्ड करून लावू शकत नाही. त्यासाठी ती आपल्याला कट करूनच पुन्हा जॉईन करून लावावी लागते. सो मग मी कट केली आहे, पुन्हा ठेवलेली आहे बघा इथे बरोबर सेंटरला. आणि मग उरलेला गळ्याला आपल्याला पुन्हा अगदी सावकाश काळजीपूर्वक ही जी काही रेडीमेड पायपिंग आहे तर ती लावून घ्यायची आहे. किंचितशी ती थोडीशी पुढे मागे होऊ शकते, कारण की कसं ना हा जो काही शेप आहे हा खरं तर पानगळा आहे, त्यामुळे मग इथे अगदी काळजीपूर्वकच आपल्याला ही जी काही पायपिंग आहे तर ती लावून घ्यावं लागणार आहे. मीही जेवढं शक्य आहे तेवढं सावकाशपणे प्रॉपर लावण्याचा प्रयत्न इथे करत आहे. आणि फायनली गळ्याला आपली ही अगदी परफेक्ट अशी पायपिंग लावली गेलेली आहे. ठीक आहे, गळ्याचा शेपही अगदी प्रॉपर असा मेंटेन आहे. आता यानंतर आपण जे काही तयार केलेले पॅचेस आहेत तर ते आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचे आहे. सो बघा मग ते ह्या पद्धतीने आहे. तर मी बरोबर इथे सेंटर पॉईंटला ठेवून घेते, ते व्यवस्थित मॅच करायचे, चेक करायचं आहे बरोबर आहे की नाही ते. आणि ह्या पद्धतीने ठेवल्यानंतर मग आपल्याला टीप मारून हे पॅच इथे जॉईन करून घ्यायचे आहे. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुरुवातीला डबल टिप देऊन आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको आणि पॅचेस पण निघायला नको, कारण जर पॅच निघले तर आपली डिझाईन लवकर खराब होऊ शकते. आणि दुसरा सुद्धा पॅच अगदी व्यवस्थित एकसारखा एकाच लेवलमध्ये सेट करून घ्यायचा आहे. आणि इथे शेवटी सुद्धा आपल्याला खरं तर डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. हा पॉईंट इथे खूपच इम्पॉर्टंट आहे. आता हे दोन पॅचेस लावून झाल्यानंतर वरचे जे काही पॅचेस आहेत तर ते सुद्धा आपल्याला इथे लावून घ्यायचे आहे. सो बघा मग ते ह्या पद्धतीने आपल्याला सेट करायचे आहे. ठीक आहे, आता हे पण लावून झाल्यानंतर इथे पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. सो बघा मग इथे सुद्धा आपल्याला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपण सगळ्यात आधी इथून जॉईन करणार आहोत आणि मग गळ्याच्या साईडनी टीप मारणार आहोत. ठीक आहे, सेम ह्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं सुद्धा आपल्याला कसं ना खालचा आणि वरचा पॅच सुद्धा एकमेकाला जॉईंट होणं तितकंच गरजेचं आहे. इथे बघा आपण डबल टिप देऊन लॉक केलेला आहे आणि मग कंटिन्यू पुन्हा ह्या खालच्या पॅचला उरलेला पॅच इथे जोडून घेतलेला आहे. सो अशा पद्धतीने अगदी प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण हे चारही पण पॅचेस इथे अटॅच करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे बॅक साईडला टक्स टाकायचा आहे. सो बघा मग सेंटर पासून 4.5 इंच अर्धा इंच साईडनी आणि उभा 4 इंचाच्या टक्स पॉईंटची मार्किंग आपल्याला इथे
करून घ्यायची आहे. आता जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. लक्षात राहू द्या, टक्सला नेहमी आपल्याला डबल टिप द्यायची आहे. सुरुवातीला आणि शेवटी सुद्धा लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून आपली शिलाई निघायला नको आणि आपला टक्स खराब व्हायला नको, ब्लाऊज खराब व्हायला नको. कारण ब्लाऊजला परफेक्ट टक्स टाकणं सुद्धा खूप म्हणजे खूप गरजेचं असतं. कारण जर टक्स व्यवस्थित टाकलेले नसतील तर बऱ्याचदा कमरेच्या साईडला ब्लाऊज वरच्या साईडला उचलला जातो. सो तसं इथे होऊ द्यायचं नाही. सो बघा, मग प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला ह्या ब्लाऊजला नॉट लावायचा आहे. तर मी इथे 1 मीटर नॉट कट करून घेतलेला आहे, कारण एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असतं. त्यानंतर सिंपल असे फॅब्रिकचे लटकन आपल्याला इथे तयार करून घ्यायचे आहे. आता खरं तर तुम्हाला इथे कसे लटकन हवे आहेत तुमच्यावर डिपेंड आहे. असेही चॅनलवर लटकन डिझाईनचे बरेच सारे व्हिडिओ मी आधी ऑलरेडी टाकलेले आहेत. तर त्यापैकी तुम्हाला जे लटकन डिझाईन आवडत असेल तसं तुम्ही लटकन इथे बनवू शकता. बट आज मी सिंपल झटपट तयार होणारे हे लटकन इथे तयार करून घेते. आणि बऱ्याच कस्टमरला कधी कधी रेडीमेड लटकन लावायचे असतात, तर तुम्ही तसेही नक्कीच लावू शकता. ठीक आहे. पण आज आपण हे जे काही लटकन बनवत आहोत तर ते अगदी सोपं आहे, दिसायला खूप सुंदर दिसतं. तर असं सुद्धा तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि इथे एक्स्ट्राचं बघा हे कट करून सरळ करून घेऊयात. तर जी फुलाची पाकळी कशी असते तशा टाईपमध्ये आपलं हे लटकन तयार होतं. आता सेंटरपासून कट करायचं आणि गळ्याला आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. लक्षात राहू द्या, शोल्डरपासून साधारणतः 2.5 ते 3 इंचावर आपल्याला हे नॉट अटॅच करायचं आहे. सो डबल टिप देऊन लॉक करायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. त्याचबरोबर एक साईडचं लावून झालं की तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घ्यायची आणि बरोबर त्याच मार्किंगवर लावायचं. त्याचा फायदा हा आहे की दोन्ही पण नॉट अगदी व्यवस्थित एकाच लेवलमध्ये लागले जातात आणि फिनिशिंग फिटिंगला अजिबात प्रॉब्लेम येत नाही. ठीक आहे. सो बघा, मग अशा पद्धतीने हे पण हे सिंपल असं नॉट बांधूनही घेतलेलं आहे आणि आपली ही डिझाईन तयार झाली. सो जवळून लुक दाखवते म्हणजे तुम्हाला सुद्धा नक्कीच आयडिया येईल. ठीक आहे. सो बघा, मग फायनली खरं तर पान गळ्यावर आपण खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली पॅचवर्क डिझाईन इथे तयार करून घेतलेली आहे. खरं तर संपूर्ण डिझाईनची मी तुम्हाला कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेल्या आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर परफेक्ट फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात यावं यासाठी. सो ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर तुम्हाला यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. त्याचबरोबर कस्टमरला सुद्धा बऱ्याचदा नवीन डिझाईनची आयडिया हवी असते. बऱ्याचदा काठापासून डिझाईन कशी बनवावी हेही सुचत नाही, किंवा काही कस्टमरला पानगळ्यावरच डिझाईन हवी असते. सो ह्या डिझाईनची आयडिया तुम्ही तुमच्या कस्टमरला नक्कीच देऊ शकतात. आय होप सो तुम्हाला आणि तुमच्या कस्टमरला आपली आजची पानगळ्यावर काठापासून बनवलेली ही पॅचवर्क डिझाईन नक्कीच आवडेल. ठीक आहे. सो मग तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करून बघा. सो बघा, मग फायनली किती सुंदर अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. बघितल्यावरच लक्षात येतंय की फिनिशिंग किती सुंदर आलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने संपूर्ण कटिंग स्टिचिंग तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेलच. पण म्हणजे तुम्हाला जरी त्यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपल्या आजची डिझाईन व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेन. ठीक आहे. आणि आपली डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.